नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड भांडा चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 100 किलो मटणाचा मटन दालचा कशा पद्धतीने तयार केला जातो हे बघणार आहोत। मटन दालच्याची पूर्ण रेसिपी, पूर्ण पद्धत तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत। कशा पद्धतीने हा तयार होतोय त्यासाठी 100 किलो मटन आहे, 100 किलो तांदूळ आहेत आणि बाकी सर्व मसाला असं मिळून या ठिकाणी 100 किलो मटणाचा दालचा तयार होतोय। चला बघूयात कशा पद्धतीने तो तयार होणार आहे। या ठिकाणी तयारी जी सुरू आहे आपण बघतोय, या दालच्याची तयारी आहे। त्याच्यामध्ये सुरुवातीलाच या इथं आंबट चुका जो आहे हा कापून घेतला जातोय। या ठिकाणी पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर त्यामध्ये तूर डाळ टाकली जाते। यामध्ये पाणी उकळताना त्याच्यामध्ये मिरची आणि हळद टाकलेली आहे आणि आता त्याबरोबर त्यामध्ये कांदा टाकला जातोय। उकळलेलं पाणी, त्याच्यामध्ये मिरची, हळद, कांदा आणि तूर डाळ अशी ही संपूर्ण डाळ या ठिकाणी बॉईल करून घेतली जाते। पालक बरोबर या ठिकाणी कोथिंबीर जी आहे ही स्मॅश केली। या ठिकाणी तांदूळ आपण टाकतो, त्याच्यामध्ये सुरुवातीला तेल, त्याचबरोबर कांदा, हिरवी इलायची, तेजपत्ता, दालचिनी, जिरे, काली इलायची। या ठिकाणी डाळ चांगली बॉईल झालेली आहे, त्याचबरोबर लवंग। खडा मसाला आणि कांदा पूर्ण असा लाल झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकण्यात येतं। बाजूला आपली डाळ जी आहे ही चांगली बॉईल होत आहे। आता ह्या तांदूळसाठी जे आपण पाणी बॉईल करतो त्यामध्ये मीठ टाकलं जातं। यामध्ये आता आलं लसूण पेस्ट जी आहे ही टाकली जाते। आलं लसूण मिक्स आहे। तर यामध्ये तांदूळ, डाळ जी आहे ही व्यवस्थित अशी शिजायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी तांदूळ जे आहे संपूर्ण तयार झालेले आहेत आणि आता याला दम देण्याचं काम करण्यात येणार आहे। जिलेबी कलर, फुल असं पॅकिंग आणि वाफ बाहेर जाऊ नये म्हणून त्याच्यावर दगड ठेवण्यात आलेला आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर हा राईस तयार होणार आहे आणि आता या तांदळाबरोबर गरम कोळसा। या ठिकाणी मटण जे आहे शिजवण्याची तयारी सुरू झालेली आहे। सगळ्यात सुरुवातीला तेल, ठिकाणी तांदूळ तयार होतोय, कांदा तयार झालेला आहे टाकून दिलेला आहे। यामध्ये जिरा, यामध्ये मेथी टाकली आहे, हळद, बारीक चिरलेला टमाटा, लाल मिरची पावडर, धने पावडर 1 किलो, पाणी यामध्ये ऍड केलं जात आहे। मसाला पूर्ण तयार होत आहे। मीठ, दुधी भोपळा जो आहे हा सुरुवातीला टेस्ट करायचा। जर तो कडू असेल तर काढून टाकायचा आणि नसेल तरच तो वापरायचा, कारण की नाहीतर मग संपूर्ण डेक खराब होऊन जातो, कडू लागतो, टेस्ट कडू लागते।
यामध्ये आंबट चुका, कोथिंबीर, आंबट चुका आणि कोथिंबीर. हा संपूर्ण दालच्याचा मसाला जो आहे हा तयार होत आहे. तयार होताना आपण बघतो आहे डाळ तयार झालेली आहे. दालच्याची डाळ तयार झालेली आहे. आता यामध्ये आलं लसूणची पेस्ट जी आहे ती टाकली जाते. मटण स्वच्छ धुतल्यानंतर त्यात काढून घेत आहेत. आणि आता यामध्ये मटण टाकलं जात आहे. शंभर किलो मटण आणि 100 किलो तांदूळ अशा पद्धतीने हा दालचा तयार होतोय. चीनी, शाजीर, जायफल, लौंग, या ठिकाणी जो दालचा तयार होतो यासाठी आपण काय काय वापरले आणि किती वापरलेलं आहे? ह्याच्यात 12 किलो रिफाइंड तेल आहे, कांदा आहे 20 किलो आणि जिरे 150 ग्राम आणि मिरची पावडर 1 किलो, धने 1 किलो, हळदी 800 ग्राम आणि गरम मसाले 100 ग्राम बर. आणि मटण मीठ किती आहे? मीठ 3 किलो. मटण किती आहे? मटन 100 किलो आणि तांदूळ तांदूळ 100 किलो. आणि हा संपूर्ण तयार व्हायला साधारणतः किती वेळ लागणार आहे? 2 तास लागेल. 2 तास लागतील तयार हा, व्हायला. 2 तास आता ह्याची संपूर्ण फोडणी जी आहे, हा. आपण म्हणतो ती तयार झालेली आहे. तयार झालेली. मागच्या आता साईडला- फक्त ह्याच्यात डाळ टाकायचं आणि भोपळं टाकायचंय. आता मग ते आता टाकणार का शिजल्यावर टाकणार आहे? हे मटन शिजल्यावर टाकणार. शेवटी टाकणार आहे. हा अशा पद्धतीची ही प्रोसेस चालू आहे. 100 किलो मटणाचा दालचा जो तयार आहे, डाळ तयार आहे. मटण झाल्यानंतर ती डाळ ह्याच्यामध्ये ऍड केली जाईल, भोपळा ऍड केली जाईल, संपूर्ण मसाला याचा आपण बघितलेला आहे. आणि खीस खोबरा आणि चिंच आणि किसलेला बारीक किसलेला जो सुकं खोबरं असतं ते सुद्धा याच्यामध्ये ऍड होणार आहे. आता यामध्ये चिंच पाणी जे आहे हे ऍड केलं जात आहे. सिलेंडर ओलून लागेल ना. किस डाळ तयार झालेली आहे. मटणाला चाय पण पी चांगली उकळी आलेली आहे. मटणाला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये मटणामध्ये डाळ टाकणं आता सुरू आहे. भव्य अशा 150 किलोच्या पातेल्यामध्ये हे तयार होतोय. दालच्यामध्ये आता भोपळा जो आहे तो टाकला जातोय. आणि आता फायनल टच पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये हा आपला दालचा तयार होणार आहे. या ठिकाणी फायनल तयार होण्यापूर्वी आपण टेस्ट करतोय. बेस्ट टेस्ट. आता फायनल एक 10 मिनिटं शिजल्यानंतर हा दालचा पूर्णतः तयार होणार. या ठिकाणी राईस जो आहे दालचा राईस तयार झालेला आहे. गरमागरम दालचा राईस घेतली.